नमस्कार, मी सागर जोशी. TV9 मराठीमध्ये आपलं स्वागत आणि बुलेटिनच्या सुरुवातीलाच घाटकोपरमधील होर्डिंग दुर्घटनेसंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे. घाटकोपरमधील होर्डिंग आता क्रेनच्या सहाय्याने हटवण्याचं काम सुरू आहे. होर्डिंग दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 14 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते, तर 88 जण जखमी झाले आहेत. काल झालेल्या वादळी वाऱ्यामुळे घाटकोपरमधील एका पेट्रोल पंपावर हे भलं मोठं होर्डिंग कोसळलं. हे होर्डिंग इगो मीडिया या कंपनीचं होतं आणि या कंपनीचा संचालक भावेश भिडे याच्यासह इतरांवर देखील आता सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हे होर्डिंग तब्बल 120 बाय 120 फुटांचं असून लिम्का बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डमध्ये देखील याची नोंद झाली होती. आणि आता क्रेनच्या सहाय्यानं हे महाकाय होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे. आतापर्यंत या दुर्घटनेमध्ये 14 जणांचा मृत्यू झाला आहे. परमधील होर्डिंग इगो मीडिया कंपनीचं. मुंबई महापालिकेकडून दुर्घटनेच्या दिवशीच कंपनीला नोटीस बजावण्यात आली. 6 कोटी 13 लाखांचा दंड भरण्याचे आदेशही पालिकेनं नोटीसमधून दिले. इगो मीडिया कंपनीचे परिसरात अजून 7 अनधिकृत होर्डिंग्ज आहेत, तसा उल्लेख पालिकेच्या पत्रात आहे. कोसळलेलं होर्डिंग मुंबईतील सर्वात मोठं तब्बल 120 बाय 120 फुटांचं होतं. इगो मीडिया कंपनीकडून होर्डिंगच्या आकारमानाचं देखील उल्लंघन करण्यात आलं. मुंबईतील वाऱ्याचा वेग पाहता 40 बाय 40 फुटापर्यंतच्याच होर्डिंगला परवानगी दिली जाते. कोसळलेल्या होर्डिंग जवळ कंपनीचेच 80 बाय 80 फुटांचे अजून 3 होर्डिंग्ज आहेत. इगो मीडिया कंपनी रेल्वेकडून यापूर्वीच ब्लॅकलिस्ट करण्यात आली आहे, तशी माहिती सूत्रांनी दिली आहे. आणि घटनास्थळावरून आमचे प्रतिनिधी नंदकिशोर पुन्हा एकदा आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. नंदकिशोर, आता क्रेनच्या साहाय्यानं हे भलं मोठं महाकाय होर्डिंग हटवण्याचं काम सुरू आहे. आपल्याला पाहायला मिळतंय की अनेक मोठ्या गाड्या यामध्ये दबलेल्या आहेत. साधारण किती गाड्या आणि बचाव कार्य आता कुठल्या स्थितीमध्ये आहे? नक्कीच काल 5च्या सुमारे ही संपूर्ण घटना घडलेली होती. 17-18 तास होत आलेले आहेत. एनडीआरएफची टीम आहे ती शर्थीचे प्रयत्न करत असलेले आपल्याला पाहायला मिळते. समोर आपण बघतोय की एक क्रेनच्या द्वाराने ह्या साईडचे जे लोखंडी पिलर आहेत त्यांना जे क्रेनच्या साहाय्याने उचलण्याचा प्रयत्न केलेला होता. मात्र त्या लोखंडाचं वजन जास्त असल्यामुळे कुठेतरी ग्रीप मिळत नसल्याचं सुद्धा पाहायला मिळते. त्यामुळे कुठेतरी एनडीआरएफची टीम आहे त्यांना कुठेतरी अपयश येत असलेलं आपल्याला पाहायला मिळते. खरं तर जवळपास रात्रभर हे संपूर्ण रेस्क्यू ऑपरेशन सुरू आहे. महाकाय म्हणजे 120 बाय 120 एवढा मोठा जो होर्डिंग होता तो या संपूर्ण पेट्रोल पंपवरती दबलेला होता. आणि काल अचानक वादळ आल्यामुळे अनेक गाड्या सहारा घेण्यासाठी किंवा सीएनजी पंपवरती सीएनजी भरण्यासाठी पेट्रोल भरण्यासाठी या ठिकाणी आलेले होते. आणि याच अशा स्थितीमध्ये हा संपूर्ण जो बॅनर आहे तो या संपूर्ण गाड्यांवरती चेपलेला आपल्याला पाहायला मिळते. जवळपास यांनी दिलेल्या माहिती एनडीआरएफ तर्फे दिलेल्या माहिती तर्फे जवळपास 100हून अधिक जी लोक होती या खालती होती. आणि जवळपास 25 ते 30 ज्या मोठमोठ्या गाड्या होत्या, ॲटो होत्या किंवा साध्या सुद्धा ज्या गाड्या होत्या त्या संपूर्ण बॅनर खाली असलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. मात्र संपूर्ण गाड्यांचे जे नुकसान आहे, आर्थिक नुकसान आहे ते सुद्धा झालेलं आहे. जवळपास 60 ते 65% जो संपूर्ण पोर्शन आहे त्या पोर्शनवरती एनडीआरएफ टीम पोहोचलेली आहे. त्या ठिकाणी सर्च ऑपरेशन झालेलं आहे. त्या ठिकाणचे जे अडकलेले नागरिक आहेत त्यांना बाहेर काढण्यात आलेलं आहे. मात्र जवळपास 30% दरम्यान जो भाग आहे, जो मध्यंतरी भाग आहे तो त्या ठिकाणी अद्यापही पत्रा किंवा इतर लोखंडी साहित्य असल्यामुळे पोहोचता येत नाही. आतमध्ये गाड्यांमध्ये अडकलेल्या लोकांपर्यंत पोहोचता आलेलं नसल्याचं आपल्याला पाहायला मिळते. जवळपास अनेक लोक आहेत ज्यांची नातेवाईक ज्यांच्या गाड्यांचे ड्रायव्हरचा शोध अद्यापही लागलेला नसल्याचं सुद्धा सांगण्यात येते. नातेवाईक ते ठिकठिकाणी शोधत आहेत, हॉस्पिटल असू दे किंवा या परिसरात काल रात्रीपासूनच ठाण मांडून बसलेले आपल्याला पाहायला मिळतात. त्यामुळे हा महाकाय जो बॅनर आहे त्याच्यामुळे अनेक गाड्यांचं जर नुकसान झालेलंच मात्र 14 जणांचा आतापर्यंत या संपूर्ण घटनेत मृत्यू झाल्याचं सुद्धा समोर येते. जवळपास 44 ते 45 जणांवरती अद्यापही उपचार सुरू आहेत. त्यामुळे आकडेवारी ही वाढत चाललेली आहेत. एनडीआरएफची टीम शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. स्थानिक प्रशासन या ठिकाणी पोलीस बंदोबस्त मोठ्या प्रमाणात लावण्यात आलेला आपल्याला पाहायला मिळतं. त्यामुळं अद्याप जे एनडीआरएफची टीम आहे ती त्यांच्याकडून हे रेस्क्यूचे प्रयत्न ते सुरू असलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. नक्कीच नंदकिशोर, या बचाव कार्याकडे आपलं लक्ष असणारच आहे. धन्यवाद या सविस्तर माहितीसाठी. मात्र ही दृश्य आपण पाहतो आहोत घाटकोपरच्या पेट्रोल पंपासमोरची ही दृश्य आहेत. या ठिकाणी हे महाकाय होर्डिंग कोसळून याखाली अनेक गाड्या दबल्या गेल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. ॲटो ड्रायव्हर होते ते आतमध्ये असल्याचं सुद्धा पाहायला मिळतंय.
करण मौर्य आपके कौन थे? करण मौर्य मेरा ड्राइवर था और मेरे गांव का था, भदोही जिला का रहने वाला था वो, और मैं भी भदोही जिले के रहने वाले हैं ऐसा। तो वो गैस भरने आया था, करीब 4:30 बजे उससे बात हुआ था। तो उसके बाद बोला कि 5 बजे आ जाना है आप। मैंने 5 बजे आया तो देखा आंधी तूफान बहुत तेज़ था और पेट्रोल पंप पे जो अपना बोर्ड बड़ा वाला टांगा था वो पेट्रोल पंप के ऊपर गिर गया था, और काफ़ी लोग उसके अंदर ट्रक, बस, टैक्सी, कार, बाइक सब दबे हुए थे। और जो बाहर के पब्लिक थे, बारिश की वजह से वो भी उसके अंदर चले गए और काफ़ी लोग वहाँ दब गए। मेरी गाड़ी भी उसके अंदर दबा है, मगर मेरा ड्राइवर अभी तक पता नहीं चला है कहाँ पे है। ऑपरेशन सब चल रहा है, हॉस्पिटल में जाके देखा, उधर है क्या? पूरे हॉस्पिटल में अपना राजावाड़ी में 1 नंबर वार्ड से लेके जो है पूरा 3 महले 4 महले का जो बिल्डिंग है सब जगह जो है चेक कर लिए हम लोग। और अपने डॉक्टर साहब से भी पूछे कि भाई अब करण पेशेंट करके नाम कोई एडमिट हुआ है क्या कल के एक्सीडेंटियल वाले केस में। तो बोलते हैं कि वार्ड में जाओ चेक कर लो। तो जितना वार्ड वो बोले सब में चेक किया तो किसी में वो दिखा नहीं। अब दिखे नहीं करके जो है मैं वापस इधर आया। मैं बोला फोन किया, कांटेक्ट कुछ हुआ फोन द्वारा? सर फोन उसका मोबाइल गाड़ी में था, मोबाइल मैंने ले लिया हूँ और कांटेक्ट तो नहीं हो पाया अभी। गाड़ी अभी मिली, गाड़ी में नहीं है वो? गाड़ी में नहीं है, ड्राइवर गाड़ी में नहीं है, गाड़ी एकदम ख़त्म हो चुका, ज़मीन पकड़ लिया है और मेरा ड्राइवर नहीं मिला अभी तक। मैंने हॉस्पिटल में गया और कल 4:30 5 बजे 6 बजे से मैंने अभी तक यहीं पे मैं हूँ, 9 बजने वाला है, अभी तक मैं यहीं पे हूँ उसके इंतजार में। नक्कीच कालच्या या संपूर्ण दुर्घटनेमध्ये अद्यापही काही जणांचा जो शोध आहे तो लागू शकलेला नाही। करण नावचे जे काही ऑटो ड्रायव्हर होते ते आतमध्ये आहेत, गाडी सापडलेले आहेत, गाडीचा चिंदामिंदा झालेला आहे, मात्र जे आतमध्ये ड्रायव्हर होते ते त्याचा तपास अद्याप लागलेला नसल्याचं आपल्याला पाहायला मिळतोय। प्रोड्युसर अजय मोतेसह नंदकिशोर गावडे, TV9 मराठी, मुंबई।